पण तुम्ही दरवाजा उघडाल तर असा भारी व्ह्यू आहे ना, अजून काय पाहिजे लाईफमध्ये. आता इकडचा समोरच मस्त विंडो आहे आणि विंडोमधनं असं डायरेक्ट उडी मारून बीच आहे. गरम जेवण, शेकोटी आणि मस्त समोर बीच आणि आवाज इतका छान सुदिंग येतोय. आता मी मस्त जेवते. इकडे लोकेशन बघा, समोर बीच आहे आणि इकडे बीचवर बसायला मस्तपैकी हे बघा. इकडे सर्व घरगुती किचन यांचं एकदम घरगुती मसाल्यामध्ये. हे बघा, बापरे, इतका मोठा पीस. चलो फिर हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर चलो फिर. आणि माझ्या आजूबाजूला तुम्हाला काही आवाज येतोय का मला जरा सांगा बरं. येतोय का? नसेल येत तर मी दाखवते तुम्हाला कसला आवाज आहे. वी आर बॅक ॲट द बीच गाईज. आणि तुम्ही जरा आम्ही एक व्लॉग बनवलेला एकदम स्टार्टिंगला, एकदम म्हणजे चॅनलच्या स्टार्टिंगलाच एक व्लॉग बनवलेला ज्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की इकडे फ्रेश फिश मिळते आणि खूप रेट त्याचे रिजनेबल आहेत. आणि त्याच ठिकाणी आम्ही आता आलो आहे. आणि इकडे ना त्यांनी ॲक्च्युली प्रॉपर्टी पण डेव्हलप केलं आहे. सो इकडे तुम्ही जर बघाल ना तर सॉर्ट ऑफ ए प्रायव्हेट बीच प्रॉपर्टी म्हणता येईल याला. आणि त्यांनी आत्ता नवीनच बांधलं आहे, कारण अरे बघा तुम्ही बघू शकता तिथे बांधकाम चालू आहे. पण मजेची बात काय आहे, इकडे त्यांनी टेबल्स वगैरे पण टाकले आहेत. तुम्हाला जी धमाल धिंगाणा करायचा तुम्ही इथे मस्त आत्ताच सनसेट झाला आहे करू शकतात. आत्ताच सनसेट होऊन गेला. इतकं भारी व्ह्यू होता ना, आम्ही मिस केला, जस्ट मिस केला. बट कोई नाही यार, बहुत सही व्ह्यू आहे. आणि हवा असली डेंजर आहे ना, मस्त भारी वाटते. सो आता रूममध्ये जाऊयात. बेसिक आहे, नथिंग फॅन्सी. झोपायची सोय आहे. इकडे एक विंडो आहे. हे तर ठीक आहे, पण तुम्ही दरवाजा उघडाल तर असा भारी व्ह्यू आहे ना, अजून काय पाहिजे लाईफमध्ये. आणि रूम्स वगैरेवर जाऊ नका, समोरचा जो व्ह्यू आहे ना तो बेस्ट आहे. अजून काही नाही, अजून काय पाहिजे लाईफमध्ये. इट्स लाईक अ प्रायव्हेट विला. तुम्ही इथे 3 रूम आहेत. तुम्हाला पाहिजे तुम्ही फॅमिलीबरोबर पण येऊ शकता, फ्रेंड्सबरोबर यायचं आहे, पार्टी करायची आहे. बेस्ट आहे, तुम्हाला कोणी इथे डिस्टर्ब नाही करायला येणार आहे. सो आय थिंक इट्स अ ग्रेट डील. जाऊ ना पण बाहेर. नियर बाय मुंबई तुम्हाला असं एखादं लोकेशन आहे जिथे तुम्हाला असं प्रायव्हेट स्वतःसाठी स्पेस मिळते, प्लस फक्त लाटांचा आवाज आहे, शांतता आहे, बाकी कोणी डिस्टर्ब करणारं नाही आहे. आणि नथिंग एल्स. लाईफमध्ये हीच शांतता पाहिजे, अजून काय नाही. आपण केऑसमध्येच असतो पूर्ण वेळ आणि दॅट्स इट. आणि हा इकडे चिन्मय ड्रोन उडवतो आहे. ड्रोनचे शॉट्स पण तुम्ही बघालच. काय भारी प्रॉपर्टी आहे आणि किती भारी ठिकाणी आहे. सो याचे डिटेल्स मी देते तुम्हाला. बोलता बोलता अंदाज झाला आहे, पण माझ्या मागचा व्ह्यू इतका सिनिक आहे. ओ माय गॉड. मी कॅमेरामधनं बघते आहे, इतकं भारी वाटतं आहे ना मागे. आणि ह्यांचं जे डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. आणि इंस्टाग्रामवर पण आम्ही आहोत. आमचे सध्या फॉलोवर्स गेन होत आहेत, तर इंस्टाग्रामवर जाऊन पण फॉलो करा आम्हाला न्यू अपडेट्ससाठी. मला 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 कोई मला मला. आलो तर आता आम्ही प्रायव्हेट बीचवर. इकडे बघा काय लोकेशन, काय भारी आहे. आम्ही आलो आता इकडे बीचवर आणि इकडे मस्त अंधार झाला आहे. इकडे लोकेशन बघा, समोर बीच आहे आणि इकडे बीचवर बसायला मस्तपैकी इकडे सिटिंग अरेंजमेंट केलं आहे बीचवर. आणि इकडे समोरच त्यांचं किचन आहे. इकडे इकडे फिश एकदम फ्रेश मिळते. इकडे मला दाखवतो काय काय. हे बघा, पॉपलेटपासून सुरमई फ्राय, कोलंबी लपेटा, मुशी खिमा, शिंपले, कोलंबी फ्राय, चिकन सुक्का, सुरमई, जे जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता इकडे. आणि एकदम फ्रेश फिश असते इकडे.
हे बघा इकडे ह्यांचा फुल मेनू दिला, किती मोठा मेनू आहे. इकडे सर्व फिश आहे ते एकदम फ्रेश मिळते. हे बघा सर्व रेट्स लिहिले आहेत. हा पूर्ण मेनू आहे यांचा. आणि इकडे समोरच पार्किंगसाठी तर खूप मोठी जागा आहे इकडे, तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे पार्किंग तुम्ही करू शकता. समोरच बीच आहे आणि इकडे बसायला किती मस्त आहे बघा. बीचच्या समोरच बसायचं आहे. आणि तुम्हाला राहायचं असेल तर तिकडे समोर आहे, राहायची पण मस्त सोय आहे. तर तुम्हाला किचन दाखवतो यांचा. आपण लास्ट टाईम आलेलो, तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघू शकतात. हे बघा इकडे सर्व घरगुती किचन आहे यांचं. आणि इकडे मस्तपैकी फ्रेश फिश फ्राय होते, तेव्हा तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे आहे मांदेई आणि मुशी. अच्छा, मुशी आणि मांदेई फ्राय होते एकदम फ्रेश. इकडे मच्छी फ्राय होते आत्ता समोरच. आणि इकडे बघा इकडे किचनमध्ये सर्व कटिंग वगैरे होते, इकडे एकदम फ्रेश आहे. आणि हे बघा इकडे पीस बघा, सुरमई ना ही, सुरमईचा फिश बघा किती मोठा पीस आहे आणि फ्रेश आहे. आणि असं नाही का तो पातळ पीस आहे, जाड पीस आहे. आणि हे बघा पूर्ण हाताहून मोठा आहे तो पीस. आणि असं पातळ पीस आपण कुठे पण बघितलं असेल हॉटेलमध्ये वगैरे, कसं पातळ पीस असतो, पातळ स्लाईस असते आणि पीस मोठा असतो. पण इकडे जाड स्लाईस आणि मोठा पीस आहे. आणि साईडला इकडे कसलं तरी कालवण रेडी होते. कालवण आहे का ते? अच्छा, चिकन फ्राय रेडी होते. हे बघा चिकन फ्राय बघा आता पूर्ण रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवतो. किती मस्त इकडे कोलंबी पण बघा किती मोठी साईज आहे इकडे. असं यांचं इकडे किचन आहे आणि हे सर्व स्वतःच बनवतात इकडे किचनमध्ये. मस्त इकडे घरगुती पद्धतीचं मिळतं. तुम्हाला आता दाखवतो बाहेर पण. तुम्हाला आता दाखवतो इकडे मच्छी कशी मॅरिनेट होते. हे बघा आता सुरमई ते मॅरिनेट करतात इकडे. कोलंबी तर पहिल्यापासून लावले. काय टाकता याच्यामध्ये तुम्ही? वाटण टाकायचं. हे बघा घरगुती वाटण आहे इकडे. आणि ह्यांचे काही सिक्रेट मसाले आहेत घरगुती. हा लाल मसाला ना आपला, लाल घरगुती मसाला आहे. हळद आहे आणि मीठ ॲड केलं त्यांनी. आणि इकडे एका साईडला मुशी पण फ्राय होते. आणि हे बघा सुरमईचा मोठा पीस आहे. टेस्ट भारी असणारच याची, वासच इतका चांगला येतो आहे. आणि मसाल्यामध्ये कसलीच कमी नाही बघा. मसाला बघा किती लावला बघा. सुरमईचा इतका पीस मोठा आहे. तांदळाचं पीठ आहे, तांदळाच्या पिठामध्ये मॅरिनेट होतं आता. हां हां हां, बघूनच तोंडाला पाणी आलं आहे इकडे. तो पीस किती मोठा आहे. फ्रेश फिश आहे. इकडे कट होतं आहे आणि इकडे येऊन सर्व मॅरिनेट होतं आणि इकडे सर्व ते फ्राय करतात एकदम घरगुती मसाल्यामध्ये. हे बघा बापरे इतका मोठा पीस. दोन्ही पीस घेतले त्यांनी. ह्याचं काय रेट आहे सुरमईचा? तरी ह्या साईजचा काय असेल रेट तरी अंदाज आहे? 550 राहिले. हा बघा हा एक पीस 550 आहे. पण साईज बघा किती मोठी आहे. आणि असं नाही की पातळ पीस आहे, जाड पीस आहे तो. पण साईजनुसार तो कमी जास्त होत असेल ना. साईजनुसार तो पीसची रेट पण कमी नाही, पीसचा रेट कमी होत जातो. दाखवतो आता पूर्ण रेडी झाल्यावर. हेलो गाइस, देखो ना क्या है ये गाइस. देखो ना आम्ही जिथे राहतोय आता, स्टे करतोय, तिकडचेच खानावळ आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा, बघितला नसेल तर इकडे दिसेल तुम्हाला वरती, तर क्लिक करा आणि बघा. तर आम्ही इकडचं फेमस डिश मागवली आहे, कोलंबी फ्राय ना. आहे कोलंबी लपेटा, मस्त गरमागरम आहे. आणि बीच साईड म्हटल्यावर असं फिश खायला मजा येते. हा मुशीचा खिमा आहे, इकडचा सगळ्यात भारी लागतो हा. हे कांदा लिंबू आहेत. आणि पालघरचे फेमस हे पोळे तांदळाचे, त्याला घावणे म्हणतात, पोळे म्हणतात, काय म्हणतात मला प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं म्हणतात. तर हे असे घावणे असतात, डोशासारखे दिसतात आणि हे मच्छीबरोबर जाम भारी लागतात. तर मस्त. आता आणि समोर इकडे कॅम्प फायर आहे, तर थंडीमध्ये मजा येईल इकडे बसायला, आराम करायला. समोर बीच आहे, हवा पण आहे. आता हा प्रॉन्स लपेटा आहे, ह्याच्यात पीस बघा केवढे मोठे मोठे आहेत, कोलंबी. आणि ते सगळं फ्रेश मिळतं. मुशीचा खिमा, हा मुशीचा खिमा. आणि हे भाकऱ्या, आमच्याकडे ह्या बनतात भाकऱ्या,
सकाळ संध्याकाळ नाश्त्याला जेवणाला हे असतात. गरम जेवण, शेकोटी आणि मस्त समोर बीच आणि आवाज इतका छान सुदिंग येतो. आता मी मस्त जेवते आणि इकडचं जेवण आम्हाला नेहमी आवडतो. आणि ऑब्व्हियसली हा नॉन प्रमोशनल व्हिडिओ आहे. ज्या ज्या ठिकाणं आम्हाला आवडतात ना ते ठिकाणं आम्ही प्रमोट नाही करत. आय मीन पेड प्रमोट नाही करत. सो असे ठिकाणं 5 स्टार हॉटेल हे 5 स्टार हॉटेलपेक्षाही कमी नाही आहे. मस्त मस्त मी आता जेवते. There's so many people who say that they won't. घरगुती जेवण मस्त एकदम. I could use some motivation. अरे येतं मराठी या चलो फिर ओ So very nice the end. So very nice the end. I want to find my way to you. Yeah, baby. Oh my god, health conscious. Oh my god. To you. Gotta गुड मॉर्निंग गाईज. मी आता उठली आहे आणि आता इकडचा समोरच मस्त विंडो आहे आणि विंडोमधनं असं डायरेक्ट उडी मारून बीच आहे. किती मस्त ना. इकडे चिन्मय उडवतोय ड्रोन बाहेर आणि क्लायमेट पण मस्त थंड आहे यार. असं वाटतं इकडेच बीचवरच घर बांधून मस्त शांत राहावं. बाहेर आली आम्ही तर मस्त शांत, कोणच नाही आजूबाजूला, फुल शांती. इट्स लाईक अ प्रायव्हेट बीच नो. त्याच्यामुळे असं वाटतं की मस्त स्वतःच एक प्रॉपर्टी घेऊन इकडे थांबली मी. आणि आता मस्त थंडी आहे पण आहे, पण आता कोवळं ऊन आहे त्याच्यामुळे भारी वाटते. खूप शेकल्यासारखं. मला एवढं रिकामा बीच मी लाईफमध्ये बघितलं आहे. गोव्याला तर फुल क्राऊड असतो आणि इथे तर कोणच नाही. एक कुत्रा पण नाही दिसत आहे. आहे का कुत्रा? हे लोकेशन आहे आपलं आलेवाडी बीच आहे. हा बोईसर स्टेशनपासून 8 किलोमीटर आहे पश्चिमेला. हे आलेवाडी, हे गाव आहे आलेवाडी. इथे आपल्याकडे आता सध्या 3 रूम्स आहेत. ह्याच्यामध्ये 3 पर्सन बेड आहे. एका रूममध्ये 3 जणं बेडसाठी. कॅपॅसिटी 5 जणांची आहे आणि पूर्ण कॅपॅसिटी 15 जणांची आहे, फॅमिली किंवा ग्रुप. हां, बुकिंग केलं तर माझा नंबर आहे, भाऊचा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही करू शकतात. तो नंबर तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. फूडचं आपलं सेक्शन पुढं आहे. तिकडे रेस्टॉरंट आहे, ते फॅमिली शेड आहे त्याच्यामध्ये आणि ग्रुप शेड आहे. फॅमिली सेक्शन पूर्ण वेगळं आहे. जेवण पद्धती पूर्ण ही आपली घरगुती आहे. आमची जी मांगेला कोळी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण बनवतो. स्पेशल आपल्याकडे तर मच्छी आहे. समुद्रकिनारी आलं म्हणजे मच्छी स्पेशल आहे. सगळ्या प्रकारची मच्छी आहे, जी लहान लोकल मच्छीपासून एकदम शेवट सुरमई आणि पापलेटपर्यंत. रेस्टॉरंटचा टाईम आपला 12 वाजता चालू होतं सकाळी आणि रात्री किचन 10:30ला बंद होते. So very nice the end. So very nice the